थेट नागपुरात जाऊयात। नागपुरामध्ये संघाच्या स्मृती भवन परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। आज नागपुरातील संघाच्या स्मृती भवनामध्ये भाजप आणि शिवसेना आमदार मंत्र्यांचा बौद्धिक होणार आहे आणि त्याच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती मिळते। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ बौद्धिकाचं महत्त्व हे विशेष आहे आणि त्याचमुळे या सगळ्या संदर्भात काय मार्गदर्शन केलं जातं, कोणता कानमंत्र दिला जातो किंवा कोणत्या सूचना केल्या जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री फडणवीस हे संघ मुख्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। इतरही नेते मंडळी काही वेळातच पोहोचतील अशी माहिती मिळते। दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नागपुरात विविध राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। नागपुरातील संघाच्या स्मृती भवनामध्ये भाजप आणि शिवसेना आमदार मंत्र्यांचं बौद्धिक होणार आहे। दरम्यान यासाठी राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती देण्यात आली आहे। एकंदरीतच आगामी महानगरपालिका निवडणुका आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संघ बौद्धिकाचं विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीतलं सर्व आमदारांना, मंत्र्यांना, विशेष करून भाजपच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना कोणता कानमंत्र दिला जातो किंवा काय मार्गदर्शन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले। त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि काही वेळातच बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत, उपस्थिती दर्शवणार आहेत असं कळतंय। संघ मुख्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केल्यानंतर आता पुढील बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना होतील। दरम्यान काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे कुणावरही या सगळ्या संदर्भात दबाव केला जाऊ शकत नाही, तो वेगळा पक्ष आहे असं भूमिका स्पष्ट करताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मात्र एकंदरीतच आगामी महानगरपालिका यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संघ बौद्धिकाचं महत्त्व असं असेल। काही वेळातच एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचतील अशी माहिती मिळतेय। संघ मुख्यालयाच्या आवारामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे, कारण एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे ज्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि दुसरीकडे आज होणारी महत्त्वाची बैठक या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलाय। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले असून इतरही नेते मंडळी काही वेळातच पोहोचतील। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आज या सर्व नेते मंडळींना कोणता कानमंत्र दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल किंवा निवडणुकांच्या अनुषंगानं काय मार्गदर्शन केलं जातं, या निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भातली जी रणनीती आहे त्यावर काय भाष्य केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत, या एकंदरीतच कार्यक्रमाला किती वेळा सुरुवात होणार आहे? अवघ्या 5 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल। याला बौद्धिक वर्ग असं म्हणतात। आता न्याहारी आहे, सकाळची नाश्ता आहे, तो झाल्यानंतर जवळपास एक अर्धा पाऊण तास बौद्धिक जे आहे ते दिलं जाईल। आता बौद्धिक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो विचार आहे तो विचार काय आहे, सुरुवात कशी झाली आणि 100 वर्ष पूर्ण झाले, या 100 वर्षामध्ये किती संघर्ष संघानं केला, सगळ्यांची माहिती ही सर्व आमदार मंत्र्यांना दिली जाणार आहे। त्यात सर्वात महत्वाची बातमी अशी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या रेशीमबाग येथे स्मृती मंदिर परिसरामध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे जे आमदार, मंत्री आणि स्वतः अजित पवार हे अनुपस्थित आहेत। अजित पवार राष्ट्रवादीनं यापूर्वीच आपली भूमिका ही सर्वसमावेशक असल्याचं आणि सर्व धर्म समभावाची असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे त्यांच्या पक्षातही नेते सर्व धर्म समभाव असल्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही नेते आणले होते आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या होत्या। काही उमेदवारीवरून सुद्धा वाद झाले होते। त्यामुळे आता आपला पक्ष हा जसा पूर्वी एक राष्ट्रवादी पक्ष होता तो सर्वसमावेशक होता, त्यामुळे हाही पक्ष म्हणजे नवीन जो गट आहे अजित पवार यांचा तोही धर्मनिरपेक्ष आहे। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या कट्टर हिंदुत्ववाद मांडणाऱ्या स्मृती मंदिर परिसरात जाऊन संघाच्या बौद्धिकाला ते अनुपस्थित राहिलेले आहे। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे की 2 पक्ष वेगळे आहेत, दोन्ही पक्षांची भूमिका वेगळी आहे, आयडिओलॉजी वेगळी आहे, त्यामुळे त्यांना काही आम्ही बंधनकारक करू शकत नाही।
त्यामुळे त्यांनी यावं की न यावं, आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र आहोत, पण कोणाच्या विचारधारा जी आहे आणि आयडियोलॉजी जी आहे त्याच्यात काही आमचा एकत्र येण्याचा काही संबंध नाही. त्यामुळे अजित पवार गटाचे, अजित पवार राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि स्वतः अजित पवार हे अनुपस्थित आहे. आता या बैठकीमध्ये हे दरवर्षी ही बैठक होत असते. यावेळेस शेवटचा दिवस निवडला. मग जवळपास सर्व भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जवळपास सर्व आमदार, मंत्री इथे उपस्थित आहे. आणि आता जे आमदार इथे अनुपस्थित राहतील त्यांच्यावरही कारणे दाखवा नोटीस किंवा त्यांना दाब जो आहे तो विचारला जातो. त्यामुळे या संपूर्ण इथे हे जे आयोजन करण्यात आलंय, संघाचा विचार इथं पोहोचवणं हाच एकमेव अजेंडा हा या बैठकीचा असतो. बरोबर. जसं आपण सांगितलं प्रवीण, या बौद्धिक वर्गामधून संघाचा विचार असेल, आजवरचा प्रवास असेल, या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जाईलच. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं या बौद्धिकाचं कसं महत्व आहे? हिवाळी अधिवेशन जे दरवर्षी नागपुरात होत असतं, त्यामुळे विशेषतः महानगरपालिकांच्या निवडणुकांचा याला जोडणं तसं काही संयुक्त होणार नाही. कारण की जेव्हा म्हणजे गेल्या 11-12 वर्षापासून जेव्हापासून देशामध्ये आणि आपल्या ठिकठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार किंवा भाजपचं सरकार आलेलं आहे, त्या ठिकाणी संघाच्या वतीनं असं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात जर पाहिलं तर जवळपास 7-7.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुती आणि भाजप प्रणित सरकार आहे. त्यामुळे जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपुरात झालं तेव्हा हे दरवर्षी हे आयोजन केलं जातं. त्यामुळे महानगरपालिका किंवा निवडणुकांची चर्चा या बैठकीमध्ये होणार नाही असं नाही. त्यामुळे संघ काही थेट असं सांगत नाही की या निवडणुकीमध्ये याला मदत करा किंवा त्याला मदत करू नका. पण समाजामध्ये जो पक्ष चांगलं काम करतो, समाजामध्ये ज्या पक्षाचे उमेदवार चांगले आहेत, समाजामध्ये ज्या पक्षानं विकास केलाय त्या पक्षाला मतदान करा. त्यामुळे अशा पद्धतीनं इनडायरेक्टली संघ आपला विचार निवडणुकांच्या बाबतीत मांडत असतो. त्यामुळे याही बैठकीमध्ये आगामीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असली पाहिजे किंवा चांगले उमेदवार कसे असले पाहिजे या संदर्भामध्ये इनडायरेक्टली बौद्धिक जे आहे ते जाणार आहे. पण याही सोबतच संघाचा जो विचार आहे, 100 वर्षामध्ये अनेक स्वयंसेवक असतील, पदाधिकारी असतील यांची हत्या झाली, त्यामुळे त्यांचा जो त्याग आहे तोही सांगितला जाईल. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर थेट नागपुरात जाऊयात. एकनाथ शिंदे हे RSS मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथली दृश्य आपण थेट पाहूयात. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं आणि यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अध्यक्ष हे एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत. आज संघाचा बौद्धिक आहे आणि बौद्धिक वर्ग हे आयोजित करण्यात आलेले असून यासाठी आता एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत. आपल्याला दृश्यांमध्ये नीलम गोरे पाहायला मिळतात. शिवसेनेचे नेते मंडळी, आमदार यांची सुद्धा आज उपस्थिती असेल. काही वेळापूर्वीच भाजपचे नेते दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्री नितेश राणे असतील, हे काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि या बौद्धिक वर्गांना अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे. एकीकडे आपण पाहतोय नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि दुसरीकडे संघाचे बौद्धिक वर्ग सुद्धा होतात आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे हे मुख्यालयात दाखल झालेले असून आता डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करून ते बौद्धिक वर्गासाठी पुढे रवाना होतील. तर आजच्या या बौद्धिक वर्गामधून संघाचा विचार, संघाचा प्रवास या सगळ्या संदर्भात भाष्य केलं जाईल आणि त्या व्यतिरिक्त आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा विशेष असं महत्त्व या बौद्धिक वर्गांना आहे. दरम्यान या बौद्धिक वर्गांसाठी राष्ट्रवादीचे कोणतेही नेते किंवा आमदार उपस्थित राहणार नाहीयेत अशी भूमिका यापूर्वीच स्पष्ट करण्यात आली आहे. अधिकची माहिती जाणून घ्या. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार त्या पक्षाच्या वतीनं कोणतेही आमदार हा उपस्थित राहणार नाही. स्वतः अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार नाही, मंत्री सुद्धा उपस्थित राहणार नाही. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून म्हणजे महायुती सरकार जेव्हापासून आहे यापूर्वीच तेव्हाही अजित पवार यांचा जो पक्ष आहे तो या ठिकाणी उपस्थित होता जेव्हापासून ते महायुतीमध्ये आले. त्यामुळे यावेळेस निमंत्रणच त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे ते येत नाही, त्यामुळे त्यांना निमंत्रणच दिलं गेलं नाही अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अजित पवारांनी वेळोवेळी जाहीर केलंय की त्यांचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष आहे आणि कुठल्याही पद्धतीनं कट्टर हिंदुत्ववाद मांडणाऱ्या पक्ष आयडियोलॉजीच्या कुठल्याही ठिकाणी ते जाणार नाही. त्यामुळे
अजित पवार अजित पवार चा पक्ष राष्ट्रवादी इथे आलेला नाही. शिवसेना मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मंडळी आणि मंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे दाखल झालेले आहेत. प्रवीण, आतापर्यंत कोणकोणते नेते मंडळी पोहोचलेले आहेत याची काय माहिती? आता या ठिकाणी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते हे इथे दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे समाधी जी इथे आहे डॉक्टर हेडगेवारांची, त्या समाधीचं दर्शन घेत आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे म्हणजे शिवसेनेची 2 शकलं पडल्यानंतर तो कट्टर हिंदुत्ववादी मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद मानणारा पक्ष असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इथे कुठली अडचण वाटलेली नाही. पण दुसरीकडे अजित पवार यांना अडचण वाटली. आता तुम्ही विचारलं की कोण कोण नेते उपस्थित आहेत. नीलम गोरे दिसत आहेत इथं, निलेश राणे, नितेश राणे, भरत गोगावले, त्यानंतर सर्व म्हणजे शिवसेना या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडता भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे जवळपास सर्वच आमदार, मंत्री, राज्यमंत्री, नीलम गोरे सुद्धा सभापती होत्या, त्या सगळ्या जे इथे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये नेते मंडळी जे आहे ते दाखल झालेले आहे आणि बौद्धिक जो आहे राष्ट्रवादी सोडून जे बौद्धिक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, ते बौद्धिक घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहे. निश्चित राष्ट्रवादीने आपली भूमिका ही अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे. मात्र या सगळ्या संदर्भात आता विविध प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत. प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. यानंतर बातमी नागपुरातून आहे. संघ मुख्यालयात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार हे दाखल झालेत. राष्ट्रवादीचे आमदार मात्र या बौद्धिकाला अनुपस्थित राहणार आहेत. संघाचं शताब्दी वर्ष आणि आगामी महानगरपालिका निवडणूक यामुळे आजच्या संघ बौद्धिकाचं वेगळं महत्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघाच्या स्मृती भवन इथे येणार असल्याची माहिती आहे. तर इथे दृश्य आपण पाहतोय. स्मृती भवनात आता भाजप आणि शिंदे गटाचे आमदार हे दाखल झालेत आणि थोड्याच वेळात या बौद्धिकाला सुरुवात होईल. संघ मुख्यालयात संघातर्फे या बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठलाही प्रकारचा दबाव कुठल्याही आमदारावर या बौद्धिकाला उपस्थित राहण्याबद्दल नसल्याचं काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलं होतं. आपण पाहतोय सगळे नेते, महायुतीचे आमदार हे इथे उपस्थित आहेत. मात्र राष्ट्रवादीचे आमदार या बौद्धिकाला उपस्थित नाही आहेत. या बौद्धिकामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र दिला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे हे मुख्यालयात दाखल झालेत. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार इथे दाखल झालेत. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय ही दृश्य आमदारात दाखल व्हायला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात या बौद्धिकाला सुरुवात होईल. एकीकडे हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि दुसरीकडे नागपूरमध्ये या बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संघातर्फे हे बौद्धिक पार पडते आणि अनेक नेते यावेळी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे आणि हे देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये RSSच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचिव्हमेंट आहे. आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे. कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले आहेत. अजित पवार हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे. तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे. त्यांचं विलिनीकरण आमच्या सोबत झालं नाही आहे. ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही. मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? दोन्ही कंपन्यांची आणि यावर सुद्धा मला एक सांगायला पाहिजे की जेव्हापासून महिलांच्या प्रश्नावर आम्ही काम करतोय तर तेव्हापासूनच अनेक प्रकारचे विचाराचे लोक भेटतात आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा विकासामध्ये असावा याच्यावर राष्ट्रसेविका समिती काम करते. त्याच्या अनेक महिला आम्हाला माहिती आहेत. त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला स्त्री शक्तीच्या बोलावलेलं आहे. परंतु आमदार झाल्यावरती इथे येऊन अशा प्रकारे स्मृतीस्थळावरती येणं आणि भेटणं हे एक फार चांगल्या प्रकारची भावना आहे.
संपूर्ण समाज एकसंध राहावा या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे जे शताब्दी वर्ष आहे फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक विघटनकारी शक्ती काम करत असताना आम्ही आज विधिमंडळातल्या सदस्यांनी इथे येऊन अभिवादन केलेलं आहे. आज जर पाहिलं तर विशेषता अशी आहे की संघ प्रचारक नव्हते, त्यामुळे बौद्धिक काही झालं नाही आहे. त्यामुळे मुकलात तुम्ही यावेळेस बौद्धिकाला. यापूर्वीच्या बौद्धिकामध्ये काय काय तुम्हाला इथे शिकायला मिळालं? मी एक उदाहरण देईन की मी ज्यावेळेला मध्यंतरी एका गावामध्ये गेले, तिथे एका पीडित महिलेची भेट द्यायला, तर त्या गावामध्ये गेले तर मी विचारलं जाण्यासारखं म्हणजे मला 5 मिनटं थांबायचं होतं, तर कोणाचं घर आहे? तर ज्यांनी आम्हाला गेल्या वेळेला बौद्धिक दिलं होतं त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते गावामध्ये घर होतं. त्यामुळे कामाच्या पातळीवरती आपलं सगळ्यांचं चांगले लोक, चांगल्या मुद्द्यांवर काम करणारे लोक एकत्रच असतात. आज पण अनौपचारिक चर्चा झाली सगळ्यांशी आणि शताब्दीच्या निमित्ताने खूप कार्यक्रम चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जरी येऊ शकले नाहीत तरी बौद्धिक हे काही इव्हेंट नसतो. बौद्धिक हे सातत्याने वैचारिक स्वतःच्या समृद्धीची आणि वैचारिक क्षमता वाढवण्याची प्रक्रिया असते, पाऊलवाट असते आणि त्याच्यावरती आपण आहोत सगळेजण एकत्र, हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर. तर आपण पाहतोय संघ मुख्यालयात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार हे दाखल झाले. थोड्याच वेळात या बौद्धिकाला सुरुवात होणार आहे. मात्र या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.